खरंच असंही असतं का? तुम्हीच मला सांगा. पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये तर मला असं काही माहिती नव्हतं. आज ना सकाळीच भजी खायची खूप इच्छा झाली. तर सगळे कामं टाकून आधी भजे बनवले आणि नंतर गरमागरम ते खाऊन टाकले. आणि आज शेंगदाण्याचे लाडू खाण्याची पण खूप इच्छा झाली होती. मग करून खाणे म्हणजे आता अगदी जीवावर येतं. त्यापेक्षा न खाल्लेलं बरं असंच वाटतं. करायचं, मग भांडे घासायचे. आणि मी असं ऐकलं की प्रेग्नन्सीमध्ये काही खायची इच्छा झाली आणि आपण जर खाल्लं नाही तर बाळाचे कान फुटतात. खरंच हे खरं आहे का? पहिली प्रेग्नन्सी ही कोरोनामध्ये होती. त्यामुळे माझी काही जास्त खायची इच्छा झालीच नव्हती. आणि वाटलंय तर असं काही मिळालेलं नाही. असो, लगेच म्हटलं करू आणि खाऊन टाकू. तसंही डिलिव्हरी नंतर खायला मिळणार नाही. आणि सी सेक्शन आहे, मग तर किती महिने मिळणार नाही सांगताच येत नाही. शेंगदाणे भाजले, गूळ चिरून घेतला, शेंगदाण्याचे साल काढून स्वच्छ केले. गूळ आणि शेंगदाणे मिक्सरमधून काढून घेतले आणि बनवले त्याचे लाडू. लगेच 2 खाऊन पण टाकले. कसं आहे, मन नको राहायला. त्यानंतर दोघांनी मिळून जेवण केलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. कसा वाटला ते सुद्धा सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.